तर पहलगाममधील दहशतवादी हल्ला प्रकरण मृतांचे पार्थिव थोड्याच वेळात मुंबईत येणार असल्याची देखील माहिती समोर येते। मुंबई विमानतळावर हे पार्थिव आणण्यात येणार आहेत। हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। चेतन, अशी माहिती कळते की मुंबई विमानतळावर हे मृतदेह आणले जाणार आहेत। आपल्याकडे असलेली माहिती काय? नक्कीच काल पाहायचं झालं तर जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये एक दहशतवादी हल्ला झाला आणि यामध्ये 27 भारतीयांना त्यांचा जीव जो आहे तो गमवावा लागला होता आणि यात महाराष्ट्राचे 6 जण जे आहेत यांचा देखील समावेश होता। यात 6 जणांचा पार्थिव जे आहे ते आज मुंबई विमानतळात आणण्यात येणार आहे आणि आपण पाहिलं तर आता काही वेळातच या 6 लोकांपैकी 5 जणांचा मृतदेह जो आहे तो मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 1 या ठिकाणी आणण्यात येणार आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर सरकारच्या वतीनं गृहराज्यमंत्री योगेश कदम असतील किंवा आशिष शेलार असतील किंवा दादा भुसे असतील, मंगलप्रभात लोढा असतील, असे विविध मंत्री जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आणि पाहायचं झालं तर ज्या वेळेला हे पार्थिव या ठिकाणी येतील त्यावेळेला या पार्थिवांना श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम जो या ठिकाणी पार पडणार आहे आणि हे सर्व मंत्री आमदार जे आहेत सरकारच्या वतीने या ठिकाणी आलेले आहेत यांच्याकडून खरं तर श्रद्धांजली जी आहे ती या पार्थिवांना देण्यात येणार आहे। आणि यानंतर जे रुग्णवाहिका या ठिकाणी आणण्यात आलेल्या आहेत त्या रुग्णवाहिकांमध्ये हे पार्थिव जे आहेत ते त्यांच्या घरी घेऊन जाण्यात येणार आहेत। आपण पाहिलं तर आजचा 5 पार्थिव जे आहेत ते मुंबई विमानतळावर दाखल होणार आहेत, तर एक पार्थिव जे आहे ते संध्याकाळी दाखल होणार आहे आणि हे सर्व जे पार्थिव आहेत यांना श्रद्धांजली देऊन मग त्यांना त्यांच्या घरी जे आहे ते पाठवण्यात नक्की चेतन, आणखीन एक महत्त्वाचं या सगळ्यामध्ये की पार्थिवांच्या बाबतीमध्ये हा सगळा निर्णय सरकारने घेतलेला आहे। हे पार्थिव मुंबई विमानतळावरती आणले जातील। मात्र त्या ठिकाणी जी अडकलेली लोक आहेत जे आता त्या ठिकाणी उपचार घेत आहेत म्हणा किंवा काही लोक आहेत की ज्यांना त्या ठिकाणी त्यांची वेगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे, या सगळ्यांना महाराष्ट्रात कधीपर्यंत आणलं जाईल? मुंबईत किंवा पुण्यात जसं आता मोहोळ यांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की त्यांनी एक वेगळी व्यवस्था केलेली आहे, तर या सगळ्या संदर्भातली काही माहिती मिळते? नक्कीच आपण पाहायचं झालं तर संपूर्ण सिक्युरिटी असेल, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून देखील काल आपण पाहिलं तर स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे आहेत ते श्रीनगरमध्ये दाखल झाले होते आणि एक महत्वाची उच्चस्तरीय सुरक्षेची बैठक जी आहे ती त्यांनी काल घेतली होती आणि या संपूर्ण घटनेचा असेल आणि संपूर्ण या प्रकरणाचा आढावा जो आहे तो एकंदरीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल घेतला होता। त्यानंतर आज देखील संध्याकाळी 6 वाजता CCS म्हणजेच जी उच्चस्तरीय सिक्युरिटीची बैठक आहे ती देखील आज पार पडणार आहे आणि या संपूर्ण घडलेल्या घटनेचा लेखाजोखा कसा आहे, घटना नेमकी कशी घडली, याच्या मागे नेमके सूत्रधार कोण आहे याचा आढावा तर घेतलाच जाणार आहे। परंतु जे कोणी यामध्ये जखमी झालेले आहेत त्यांच्यावर सध्या ज्या ठिकाणी उपचार सुरू आहेत त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये, त्या हॉस्पिटलमध्ये देखील आढावा जो आहे तो विविध केंद्रीय मंत्री जे आहेत ते घेणार असल्याची माहिती देखील समोर येते आहे आणि त्याचसोबत महाराष्ट्रातले जे पर्यटन त्या ठिकाणी गेले होते त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी देखील महाराष्ट्र सरकारवर आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकार देखील यामध्ये सक्रिय भूमिका घेताना पाहायला मिळते। खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांनी देखील त्या ठिकाणी गव्हर्नर जे आहेत त्यांच्याशी दूरध्वनीद्वारे त्यांनी संपर्क केलेला आहे आणि आपण पाहिलं तर संपूर्ण जे जखमी लोक आहेत यांची विचारपूस देखील देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। त्यासोबत हॉस्पिटल प्रशासनाची बातचीत जी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता या संपूर्ण घडलेल्या घटनेनंतर महाराष्ट्र शासन देखील कुठेतरी ऍक्टिव्ह झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। महाराष्ट्रातले जे जखमी लोक आहेत त्यांच्यावर सध्या जम्मू काश्मीरमध्ये उपचार सुरू आहेत आणि हे उपचार संपल्यानंतरच खरं तर ही सर्व लोक जी आहेत ती सुखरूप पुन्हा महाराष्ट्रात येण्याची शक्यता जी आहे ती सध्या वर्तवली जाते। धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या या विस्तृत माहिती करता। आता आपण पाहतोय ही दृश्य